आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार, भाजपा आमदार गणपत गायकवाडांकडून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार, जागेच्या वादावरून गोळीबार केल्याची माहिती। काल रात्री 7 वाजता या दोघांना सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलेलं होतं। जागेचा वाद होता आणि 9:30च्या दरम्यान हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। बाचाबाची सुरुवातीला झाली आणि याच्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या। उल्हासनगर फायरिंग प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह 3 जणांवर गुन्हा दाखल, गणपत गायकवाडांसह तिघेही पोलिसांच्या ताब्यात। आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, शिंदे बाप लेकांकडून माझ्यावर अन्याय, गणपत गायकवाडांचा गंभीर आरोप। तर फडणवीसांना वारंवार सांगून सुद्धा पक्षश्रेष्ठींकडून दखल नाही, गणपत गायकवाडांची माध्यमांना प्रतिक्रिया। महेश गायकवाडांवर ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाडांसह राहुल पाटीलही जखमी। कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना कायदा आणि नियम सारखे, फडणवीसांशी सविस्तर चर्चा करून या विषयाची माहिती घेईल। उल्हासनगर गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता। गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त। शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर उपचार सुरू, श्रीकांत शिंदेंकडून महेश गायकवाडांची विचारपूस। पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सीतेचा आक्षेपार्ह पात्र दाखवल्याचा अभाविपचा आरोप, ललित कला केंद्राचे विद्यार्थी आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, अभाविपनं नाटक बंद पाडलं, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। तिवसा इथल्या कार्यक्रमात भाजप खासदार अनिल बोंडेंची काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली, अनिल बोंडेंकडून काँग्रेस नेत्यांचा डुक्कर असा उल्लेख, अनिल बोंडेंच्या वक्तव्यांना नव्या वादाची चिन्ह।